रस्त्यानं जात असताना ह्या बाबाला काय झालेलं काय माहिती नाही भावांनो. का बाबा काय चेष्टा करत होतं का काय खरंच त्यांना काय व्हायला लागायला काही कळतच नव्हतं. पण रस्त्यावर असं करणं ही योग्य आहे का मला सांगा. ही जर खरंच वर बाबांना काही फिटबीट आली असली तर अवघड व्हायचं. तर हल्लो भावांनो, आपली गाडी भरलेली काल कुठं चला सांगितलं तर नव्हतं पण आपण सांगतो गाडी आज परत आपण कोकणातच भरलेली भावांनो. आणि गाडीचा स्टोरी ठेवली आणि परत जोडीदाराचा फोन आला की मी पण येणार आहे संध्याकाळी. चल म्हणलं मग आम्ही दोघं पण निघलो कराडातून आणि आलो डायरेक्ट आपल्या अनुस्कोराच्या घाटात. आणि हा सीन बरं का अनुस्कोराच्या घाटात आहे रात्री बरोबर 1 वाजता. मग पुढं आलो ओढणीत बाहेर हायवेला निघलो. तो जरा जोडीदार मागं राहिलेला म्हणून त्यासाठी जरा थांबलो. त्याला पण येऊस्तवर मग तो आला. आता म्हटलं दोघं जण कुठं थांबायचं नाही डायरेक्ट आपण खाली सावंतवाडीकडे जाऊया. मग पोचलो पाठच्या दारात गाडी बिडी घेतली खाली करून. गाडी खाली करून निघाल्यानंतर उन्हाचा लय तडका लागत होता. मग काय मध्ये जरा नदीसारखं वड्यासारखं गावलं. मग काय तिथं म्हटलं चला आता हातपाय दोन जरा फ्रेश व्हावं लागतंय. त्यात रोजाचा महिना असल्यामुळे जरा त्रास भरपूरच होतोय. मग काय पुढं आलो गाडीपाशी तिथनं फ्रेश होऊन. आता म्हटलं थांबाय नको डायरेक्ट घाट बीट चढून आलो वरती. परवा दिवशीच्या ब्लॉग सारखं आज पण कराडला पोहोचायला आपल्याला राहिलेले 100 किलोमीटर. मग काय आता थांबायचं नाही डायरेक्ट कराडात जाऊ. आणि गाडी पण आपण काय आज लोड करणार नव्हतो कारण की कंटिन्यू ट्रिप मारून मारून आपल्याला आलेला भावांनो कटाळा. जरा गाडीचा सीन पण म्हटलं खतरनाक झालाय. म्हटलं व्हिडिओ उचलायला लागतोय म्हणून एक व्हिडिओ पण उचलला. तर गाडी आपली कशी दिसते जरा कमेंट करून सांगा भावांनो. मग आलो डायरेक्ट आपल्या उंडाळ्यात कराडच्या मागे एक 10-12 किलोमीटर. तळा ह्यो पूर्ण पावसाळ्यात ह्यो तळ पूर्णपणे भरलेला असतंय बरं का. पण आता उन्हाळ्यात जरा काय एकदम सुकलंय काय विषय नाही भरून जाईल. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा. आणि अजूनही कोणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो पण करा भावांनो. धन्यवाद.